For heat and light processes, microorganisms are classified as algae, fungi, protozoa, bacteria, and viruses. हे मुख्य 5 प्रकार आहेत. हे 5 मुख्य प्रकार आहेत, लक्षात ठेवा. पुढच्या वर्षी पण तुम्हाला याचा अभ्यास आहे. ठीक आहे. याच्यामध्ये काय आहे तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स चे प्रकार किती आहेत आणि ते कशावर आधारित तर त्यांचा आकार. तर जास्त मोठ्या आकाराकडून लहान आकाराकडे खरं तर त्यांची रचना यांनी करायला पाहिजे होती, पण त्यांनी नाही केली. ठीक आहे. तर जवळपास 100 किंवा 200 मायक्रोमीटरच्या मायक्रो ऑर्गॅनिझम पासून ते अगदी 2-3 नॅनोमीटर पर्यंतच्या मायक्रो ऑर्गॅनिझम पर्यंत ही रचना त्यांनी करायला पाहिजे, पण तशी केलेली दिसत नाहीये त्यांनी. ठीक आहे. तर सर्वात आधी प्रोटोझोआ हे मोठे असतात. प्रोटोझोआ हा पहिला नंबर लावायला पाहिजे. त्याच्यानंतर अल्गाई यायला पाहिजे 2 नंबरला, आकारानुसार लहान होत जाणाऱ्या. त्यानंतर फंगाई, म्हणजे प्रोटोझोआ लक्षात ठेवा तुम्ही प्रथम क्रमांकाने, ज्या आकाराने मोठे आहेत इतरांपेक्षा. त्याच्यानंतर अल्गाई मोठी आहे, त्याच्यापेक्षा थोडीशी लहान आहे, सूक्ष्म आहे, आणि त्याच्यापेक्षाही सूक्ष्म फंगाई आहे, लक्षात ठेवा. आणि त्याच्यानंतर 4थ्या क्रमांकाला बॅक्टेरिया बरोबर लावलेला आहे आणि 5व्या क्रमांकाला व्हायरस, कारण हे आणखी सूक्ष्म होत जातात. येते लक्षात तुमच्या. तर हे आहेत त्यांचे 5 प्रकार, लक्षात ठेवा. प्रोटोझोआ, त्यानंतर अल्गाई, तुम्ही लिहिताना पण याच पद्धतीने लिहा. फंगाई, बॅक्टेरिया आणि व्हायरस. दीज आर द 5 टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स अँड दिस टाइप इज बेस्ड कशावर आधारित आहे तर शेप अँड साईज, त्यांचा आकार जो आहे, ठीक आहे, त्याच्यावर हा प्रकार अवलंबून. आणि दुसरं महत्वाचं म्हणजे लाईफ प्रोसेसेस, म्हणजे त्यांच्या ज्या जीवनक्रिया चालतात, ठीक आहे, याच्यावर हे क्लासिफिकेशन अवलंबून आहे. याच्याबद्दल खूप डिटेल मी आता नाही सांगणार तुम्हाला. हे तुम्हाला मी पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही 8वीला याल तेव्हा ह्याचा संपूर्ण डिटेल अभ्यास आपल्याला तेव्हा करायचा आहे. येते लक्षात. हा, तर आता आपण एवढंच समजून घेत की मायक्रो ऑर्गॅनिझमचे 5 प्रकार असतात आणि ते त्यांच्या शेप अँड साईज नुसार, आणि दुसरं महत्वाचं म्हणजे त्यांच्या लाईफ प्रोसेसेस नुसार त्यांचे 5 प्रकार पडलेले आहेत. 5 टाइप्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट. फर्स्ट इज काय सांगायचं, प्रोटोझोआ. सेकंड इज अल्गाई. थर्ड इज फंगाई. फोर्थ इज bacteria, and fifth is virus. Do you understand this? Now we are going to next point. Yeah, and viruses. Some microorganisms, like the fungus that grows on bread or strands of algae in ponds, are multicellular. Some microorganisms, like the fungus that grows on bread or strands of algae in ponds, are multicellular. आता हे मायक्रो ऑर्गॅनिझम्स मॅक्झिमम युनिसेल्युलरच आहेत, म्हणजे एकपेशीय आहेत. पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम जे सूक्ष्म आहेत, जे आकाराने अत्यंत लहान आहेत, त्यांच्यामध्ये पण काही मल्टीसेल्युलर आहेत, म्हणजे बहुपेशी आहेत. त्यांच्यामध्ये एकपेक्षा जास्त पेशी आहेत. यांची 2 उदाहरणं त्यांनी सांगितली, फंगाई आणि अल्गाई. ठीक आहे, किंवा अल्गी म्हणा त्याला. ठीक आहे, म्हणजे शेवाळ जो प्रकार आहे त्याच्यात स्पायरोगॅरा पण येतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीचे जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, फंगाई आणि अल्गी, हे 2 मल्टीसेल्युलर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत. हा बेसिक फरक लक्षात घ्या तुम्ही. सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम्स युनिसेल्युलर म्हणजे एकपेशीय असे काही नसतात. ठीक आहे. तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स मल्टीसेल्युलर पण असतात. आपण मागच्या तासाला बघितलं होतं, ते कॉलनी करून पण राहतात. ठीक आहे. हा, तर या पद्धतीनं ही बेसिक कन्सेप्ट तुम्ही लक्षात ठेवा. There are some microorganisms which are multicellular, and the examples are fungi and algae. However, most microorganisms, such as bacteria and viruses, are unicellular. आणि मॅक्झिमम जे आहेत ते सर्व कोण आहेत तर युनिसेल्युलर आहेत. ठीक आहे. त्यामध्ये बॅक्टेरिया आणि व्हायरस हे जे आहेत ते युनिसेल्युलर आहेत. What different cellular structure. They do not have a definite nucleus or membrane-bound cell organelles. हा काय प्रकार आहे तर त्यातल्या जे काही आहेत बॅक्टेरिया आणि व्हायरस जे सूक्ष्म आहेत, खूप सूक्ष्म आहेत, तर त्यांच्यामध्ये
काही गोष्टींची कमतरता आहे, त्यामुळं किंवा काही गोष्टी त्यांच्या डेव्हलप होऊ शकलेल्या नाहीयेत. बघा, बॅक्टेरिया ऑर व्हायरसेस डू नॉट हॅव अ डेफिनेट न्यूक्लियस. बघा काय म्हणले, आपण तर शिकलोय की प्रत्येक सेलमध्ये एक न्यूक्लियस असतो, होय का नाही. मग या बॅक्टेरिया आणि व्हायरस जे खूपच आकाराने लहान आहेत, त्यांच्यामध्ये मात्र अशा पद्धतीचा न्यूक्लियस कम्प्लीट डेव्हलप झालेला नाहीये. आता या सेलमध्ये, या मायक्रो ऑर्गॅनिझम मध्ये जे लाल रंगाच्या वेड्या वाकड्या नागमोडी आकृत्या दिसत आहेत तुम्हाला, ते जे आहे एक प्रकारचं त्यांचं न्यूक्लियस आहे. पण न्यूक्लियस तर नेहमी वर्तुळाकृती असतं, ठीक आहे. आणि त्याच्याबद्दलची अधिक माहिती तुम्हाला मी 8वीला आल्यानंतर सांगणारच आहे. पण लक्षात ठेवा की न्यूक्लियस हे पूर्णपणे वर्तुळाकृती असतं आणि त्याच्यामध्ये काही छिद्र असतात. तर त्यामध्ये अशा पद्धतीचे जे असतात नागमोडी आकाराचे जे काही रेषा दिसत आहेत तुम्हाला, त्या छिद्रातून आत बाहेर जाऊन येऊ शकतात. ते त्यांना RNA असं म्हणतात, DNA असं म्हणतात त्यांना. ते पुढच्या वर्षी तुम्हाला कळेल. तर अशा पद्धतीचे हे RNA DNA या सेलमध्ये असतात आणि त्याच्या भोवती एक आवरण असतं न्यूक्लियसला. पण इथे ते आवरण नाहीये, म्हणजे इथं न्यूक्लियस कम्प्लीट डेव्हलप झालेला नाहीये. म्हणजे बॅक्टेरिया आणि व्हायरसमध्ये अशा पद्धतीचे कोणतेही RNA आणि DNA ला आवरण नसतं, म्हणून त्याला म्हणतात की अनडेव्हलप्ड न्यूक्लियस त्यांच्यामध्ये आहे. ठीक आहे, त्याला न्यूक्लॉइड असं नाव आहे. न्यूक्लियस नाव नाही त्याला. काय नाव आहे? न्यूक्लॉइड. त्याचा दुसरा शब्द आहे की ज्याच्यामध्ये कम्प्लीट न्यूक्लियस नसतं. बघा किती मोठा फरक आहे. आपण समजतो की प्रत्येक सेलला न्यूक्लियस असतो असं काही नाहीये. व्हायरसेस तर अशा आहेत की त्यांच्यामध्ये फक्त एक रेषा असते, एकच रेषा असते व्हायरसेस मध्ये. ती रेषा म्हणजेच तो व्हायरस, त्याला RNA असं म्हणतात. आणि एकदा तो RNA शरीरात आला एखाद्याच्या, जिवंत माणसाच्या किंवा जिवंत प्राण्याच्या, की मग तो त्या न्यूक्लियसला काय करतो? कंट्रोल करतो. आणि न्यूक्लियस काय करत असतं? संपूर्ण पेशीला कंट्रोल करत असतं. म्हणजे अशा पद्धतीने व्हायरस काय करतो? सरळ सरळ न्यूक्लियस मध्ये घुसतो आणि संपूर्ण, म्हणजे एखादा बाहेरून एखादी व्यक्ती येते, आपल्या घरातील एखाद्या मुख्य व्यक्तीला ती काय करते? हिप्नोटाईज करते किंवा तिला काहीतरी चांगल्या काहीतरी गोष्टी अशा सांगते ज्याच्यामुळे ती व्यक्ती पूर्णपणे त्या व्यक्तीच्या अधीन होऊन जाते आणि मग संपूर्ण घर तिच्या ताब्यात येतं. असं बाहेरची RNA म्हणजे व्हायरस अशा पद्धतीने काम करत असतात, लक्षात ठेवा. तर बॅक्टेरिया आणि व्हायरसेस यांना कम्प्लीट डेफिनेट असं न्यूक्लियस नसतं, ते अनडेव्हलप्ड असतं किंवा ते तेवढंच असतं जशा रेषा दिसत आहेत तेवढ्या. ठीक आहे. आणि त्यांचं जे काही मेम्ब्रेन असतं ते संपूर्ण सेल भोवती कधी कधी नसतं, पण अर्धवट असतं मेम्ब्रेन. त्यांना सिंगल मेम्ब्रेन असतं कधी कधी, आणि ते कधी कधी अर्धवट असतं मेम्ब्रेन. म्हणजे कशाही पद्धतीचे बॅक्टेरिया व्हायरस असतात. ठीक आहे. Cell organelles. Such cells are called prokaryotic cells. मग अशा पद्धतीचे जे काही अनडेव्हलप्ड किंवा डेफिनेट न्यूक्लियस नसलेले जे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यामध्ये बॅक्टेरिया आहेत आणि व्हायरसेस आहेत, यांना काय नाव दिले त्यांनी? प्रोकारियोटिक सेल्स असं नाव दिलेलं आहे, लक्षात ठेवा. प्रोकारियोटिक सेल्सचा तुम्हाला अर्थ जर सांगायचा झाला तर त्याला आदिकेंद्रिकी असं नाव आहे. आदिकेंद्रिकी म्हणजे केंद्रकाच्याही आधी ज्या काही वस्तू होत्या, ठीक आहे, तर त्या आदिकेंद्रिकी मध्ये येतात. आणि ज्या दिसतात, केंद्रक दिसतं, त्याला दृश्य केंद्रिकी असं मराठीमध्ये म्हणतात. त्याला न्यूक्लियस असं पण म्हणू शकतो किंवा त्याला इकॉरॅटिक असंही पण म्हणू शकतो. पहा, तरी डेफिनेशन आहे प्रोकॅरियोटिक सेलची, ज्याच्यामध्ये डेफिनेट न्यूक्लियस नसतं. ठीक आहे. There are four main structures shared by all prokaryotic cells: plasma membrane, cytoplasm, ribosomes, and a primitive nucleus called nucleoid. आता न्यूक्लॉइड असा शब्द वापरलाय त्यांनी. त्याला मी तुम्हाला आधीच सांगितलं, न्यूक्लियस नाहीये त्यांच्यामध्ये. त्यांच्यामध्ये काय आहे? न्यूक्लॉइड आहे. प्लाझ्मा मेम्ब्रेन असतं, बॅक्टेरियाला असतं प्लाझ्मा मेम्ब्रेन, व्हायरसेसला कधी कधी नसतं, पण ते सायटोप्लाझम असतो त्यांच्यामध्ये. जर सेल प्लाझ्मा मेम्ब्रेन असेल तर सायटोप्लाझम असतं, कारण प्लाझ्मा मेम्ब्रेन काय करतं? सायटोप्लाझमला सामावून घेतं, सगळं संपूर्ण सेलला सामावून घेतं. आणि जर प्लाझ्मा मेम्ब्रेन नसेल तर सायटोप्लाझम पण नसतं, फक्त न्यूक्लिओइड असतं. म्हणजे हे एकमेकाला सपोर्टिव्ह सिस्टीम डेव्हलप झालेले असतात त्यांच्यामध्ये, लक्षात ठेवा. रायबोझोम्स हे प्रोटीन्स या ठिकाणी डेव्हलप करतात. Some prokaryotic cells also have other structures like capsule, cell wall, and flagella. आता हे सेल वॉल, कॅप्सूल आणि फ्लॅजेला हे जे प्रकार आहेत, हे प्लांट टाईप जर एखादी मायक्रो ऑर्गॅनिझम असेल तर त्याच्यामध्ये डेव्हलप झालेले असते. कारण सेल वॉल हे जनरली प्लांट सेलला असते. ठीक आहे. तर प्रोकॅरियोटिक सेलमध्ये
जर अशा पद्धतीचा एखादा बॅक्टेरिया असू शकतो की ज्याला सेल वॉल आहे असं पण असू शकतं. त्याला कॅप्सूल पण एखादं वर्ण आवरण असतं. म्हणजे हे 3 आवरण झाले, प्लाझ्मा मेम्ब्रेन आला, सेल वॉल आलं, कॅप्सूल आलं. हे कॅप्सूल कशासाठी वापरतात तर जेव्हा हे इनॅक्टिव्ह असतात बॅक्टेरिया तेव्हा ते कितीतरी शेकडो वर्ष पण जिवंत राहू शकतात स्वतःभोवती कॅप्सूल तयार करून. ते मरतच नाहीत ते. सर तुमचा आवाज अडखळतोय. हा तुमचा व्हिडिओ जर चालू असेल तर तो ऑफ करा, तर तुम्हाला आवाज चांगला येईल. कारण कसं व्हायलेलं आहे रेंज कमी पडते आणि मग तुम्हाला तो आवाज असा कमी कमी येतो. मग त्यासाठी व्हिडिओ बंद करा, तुमचा फक्त ऑडिओ चालू राहू दे ऐकण्यासाठी. तुम्हाला व्यवस्थित दिसेल ते. तुमचा माईक आणि व्हिडिओ दोन्ही बंद केला तरी चालेल. In addition to nucleoid, some genetic material known as plasmids are also present in cytoplasm. National institutions. The National Center for Cell Science, or NCCS, is a national level research center at Pune. It is one of the premier research centers in India which is involved in research in the field of cell science, that is, cytology, biotechnology, etc. आपल्याला किती मोठी अभिमानाची गोष्ट आहे की महाराष्ट्रातील पुणे येथे अशा पद्धतीचे एक सेंटर तयार करण्यात आलेलं आहे ज्याचं नाव आहे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. म्हणजे भारतामध्ये ही एकमेव संस्था आहे, लक्षात ठेवा, की ज्या ठिकाणी प्रत्येक सेलवर अभ्यास केला जातो. आणि जी संस्था किंवा जी शाखा अशा पद्धतीने सेलवर अभ्यास करते त्या संस्थेला, त्या शाखेला सायटॉलॉजी असं नाव दिलेलं आहे. लक्षात ठेवा. व्हॉट इज द मिनिंग ऑफ सायटॉलॉजी? सायटॉलॉजी इज अ ब्रँच ऑफ सायन्स. एक विज्ञानाची एक शाखा आहे दॅट ओनली डू स्टडी अबाउट द सेल. म्हणजे पेशींचा अभ्यास करणारी एक संस्था, विज्ञानाची शाखा, त्याला म्हणायचं सायटॉलॉजी. आणि बायोटेक्नॉलॉजी हा एक दुसरा विभाग आहे. बायोटेक्नॉलॉजी काय करते आहे तर संपूर्ण सजीवांच्या शरीरामध्ये ज्या काही जीवनक्रिया चालू आहेत तर त्याच्या पाठीमागे कोणकोणत्या गोष्टी आहेत, आपण त्याला आणखी चांगल्या पद्धतीने कशा डेव्हलप करू शकू वगैरे, जे काही जैव तंत्रज्ञान आहे आपल्या शरीरातलं त्याचा अभ्यास करणारी ही एक शाखा आहे. त्याला बायोटेक्नॉलॉजी असं म्हणतात, लक्षात ठेवा. ठीक आहे. तर अशा पद्धतीने या 2 मुख्य ज्या गोष्टी जगामध्ये आहेत त्याचं एक सेंटर हे आपल्या महाराष्ट्रातल्या पुणे या जिल्ह्यामध्ये आहे. ठीक आहे. द नेम ऑफ दॅट सेंटर इज नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स. ठीक आहे. त्याला शॉर्ट फॉर्म मध्ये NCCS असं म्हणतात. Let us now study about some conditions required for the growth of microorganisms in brief. पहा, आता हे जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत हे कोणत्या परिस्थितीमध्ये वाढतात? व्हॉट इज द कंडिशन नेसेसरी ऑर रिक्वायर्ड टू ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स? हे जर आपल्याला समजलं तर आपण एकदा त्यांची ग्रोथ कळली कशी होते तर आपण त्यांना प्रतिबंध करू शकतो, त्यांच्यापासून आपण प्रोटेक्शन घेऊ शकतो स्वतःचं. लक्षात ठेवा. तुमचा आवाज परत अडखळतो. Of microorganisms. Microorganisms can grow in a variety of mediums such as soil, water, decaying matter, and even inside the body of a living organism. They need a specific environment for proper growth and reproduction. An optimum temperature of 15 degree to 35 degrees Celsius is necessary for the good growth of microorganisms. बघा, कुठे मायक्रो ऑर्गॅनिझम्स आढळतात, ऑकर तर आपण बघितलेलं आहे, हो की नाही? कुठे कुठे वाढतात हे माहिती आपल्याला. पण ते कसे वाढतात, ते वाढण्यासाठी त्यांना कोणत्या कंडिशन्सची गरज असते हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. कुठल्याही प्रकारच्या मायक्रो ऑर्गॅनिझम्सला जर वाढायचं असेल, इफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स हॅव टू बी ग्रोथ, देन द टेम्परेचर इज व्हेरी इम्पॉर्टंट फॅक्टर. त्यांचं तापमान जे आहे परिस्थितीचं आजूबाजूचं ते 15 ऍक्च्युली 17 पाहिजे तिथं चांगल्या पद्धतीने वाढायचं तर ठीक आहे. त्यांनी 15 सांगितलं. 15 डिग्री टू 35 डिग्री सेल्सिअस हे अत्यंत चांगलं तापमान असतं. या तापमानामध्ये त्यांची वाढ चांगल्या पद्धतीने होते. कोणतं तापमान आहे? 15 डिग्री टू 35 डिग्री सेल्सिअस. गुड फॉर देअर ग्रोथ. पुढे काय? Temperature lower than the optimum temperature can reduce the activity of microorganisms.
आणि जेव्हा तापमान टेम्परेचर बिलो 15 डिग्री सेल्सिअस होतं तेव्हा त्यांची ग्रोथ काय होते, रिड्यूस होते, म्हणजे कमी होते पण कमी प्रमाणात. पण जसे टेम्परेचर 0 जवळ येतं, झिरो जवळ टेम्परेचर जेव्हा येतं तेव्हा त्यांची ग्रोथ पूर्णपणे थांबवली होते. 0 to 5 डिग्री सेल्सिअस मध्ये त्यांची ग्रोथच होत नाही. कुठल्याही मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ 0 to 5 डिग्री सेल्सिअस मध्ये होत नाही, ती थांबवली जाते, लक्षात ठेवा. आणि टेम्परेचर जेव्हा 35 डिग्री सेल्सिअसच्या वर जातं तेव्हा देखील जे काही डेव्हलप झालेले मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते नष्ट व्हायला सुरू होतात, म्हणजे मरतातच डायरेक्ट, लक्षात ठेवा. अशा पद्धतीनं त्यांची ग्रोथ होण्याची जी टेम्परेचरची कंडिशन आहे ती म्हणजे 15 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअस. पुस्तकात तुम्हाला तेच 25 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस दिलेलं आहे. ठीक आहे, म्हणजे 37 डिग्री सेल्सिअस पर्यंत मायक्रो ऑर्गॅनिझमची ग्रोथ होऊ शकते असं पुस्तकात दिलेलं आहे. पण 37 डिग्री सेल्सिअसच्या पुढे जेव्हा टेम्परेचर जाईल तेव्हा ते नष्ट व्हायला सुरू होतात, हे पण लक्षात ठेवा. आपल्या बॉडीचं टेम्परेचर पण 37 डिग्री सेल्सिअस असतं. झालं का? ए नाला का शांत बस. आपल्या बॉडीचं टेम्परेचर किती असतं, जनरली 37 डिग्री सेल्सिअस असतं. आणि तुम्हाला ताप येतो कधी कधी, हा ताप आपल्या शरीराने आणलेला असतो, मायक्रो ऑर्गॅनिझम्सने आणलेला नसतो. कुठलाही सूक्ष्म जीव आपल्याला ताप आणू शकत नाही, आपल्याला कोण ताप देऊ शकत नाही. आपण स्वतःहून घेतला तर ताप होतो कुठल्या पण गोष्टी जगामध्ये पण. कुठल्याही व्यक्तीचा आपल्याला ताप हा होत नसतो, आपण तो ताप करून घेतला तर होत नसतो, लक्षात ठेवा. टेन्शन घ्यायचं नाही कोणाचं. तर तसंच मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्या बॉडीमध्ये शिरतात तेव्हा त्यांच्यामुळे ताप येतो असं जे म्हणतात ते चुकीचं. आपल्या बॉडीनं ताप निर्माण केलेला असतो. काय करतं बॉडी, त्यांना कळतं की बाहेरनं आपल्या शरीरामध्ये कुठेतरी घुसलेलं आहे, त्याला मारायचंय. त्याला मारण्यासाठी काय करतं, ते दुसऱ्या आवाज खूप येतोय. तर शरीराला कळतं की आपल्या शरीरामध्ये काहीतरी अनवॉन्टेड सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गॅनिझम घुसले आहेत, मग त्यांना मारायचं असेल तर टेम्परेचर बॉडीचं जर वाढवलं तर ते सर्व मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट होऊ शकतात, हे त्यांना माहित आहे. म्हणूनच आपल्या बॉडीचं टेम्परेचर वाढायला सुरू होतं, जेणेकरून या उष्णतेमुळं, वाढलेल्या टेम्परेचरमुळं मायक्रो ऑर्गॅनिझम्स नष्ट व्हायला सुरुवात होतात आणि नंतर त्यातून बॉडी काय होते, आपली नॉर्मल व्हायला सुरुवात होते. म्हणजे हे आपल्या बॉडीमध्ये इनबिल्ट आहे, त्याला इम्युनिटी सिस्टम असं म्हणतात. आपल्या शरीरामध्ये रोग प्रतिकारक क्षमता आपल्या शरीरामध्ये आहे, त्याला इम्युनिटी सिस्टम असं म्हणतात. ठीक आहे, किंवा रेजिस्टन्स सिस्टम असं पण त्याला म्हणतात. आपली रेजिस्टन्स पॉवर ही आपल्या बॉडीमध्ये आहे. ठीक आहे, तर अशा पद्धतीने लक्षात ठेवा, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स इज डिपेंड अपॉन द टेम्परेचर इन बिटवीन 15 डिग्री सेल्सिअस टू 35 डिग्री सेल्सिअस. इट इज मॅक्सिमम टू 27 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस. 25 डिग्री सेल्सिअस टू 37 डिग्री सेल्सिअस, हे लक्षात ठेवा. दोन हे जे आहेत प्रपोर्शन्स ते लक्षात ठेवा. Whereas at higher temperatures, the microorganisms may die. Microorganisms also require some specific nutrients for their growth. Another vital condition necessary for the growth of त्यांना काही आवश्यक गोष्टी पण लागतात वाढण्यास, फक्त टेम्परेचर नाही तर त्याला अन्न पण लागतं. आता त्याने क्लोरोप्लास्ट दाखवलं होता, क्लोरोफिल दाखवलं होतं या ठिकाणी. ठीक आहे, आता हे जे क्लोरोफिल आहे हे क्लोरोफिल त्यांना पाहिजे. आता हे स्पायरोगारा दाखवले, हे मायक्रो ऑर्गॅनिझम जे आहे हे प्रकारचे स्पायरोगारा आहे किंवा अलगी त्यांनी नाव दिले त्याला. तर हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. अलगी जे आहेत ते मायक्रो ऑर्गॅनिझम आहेत असे की जे स्वतःच अन्न स्वतः तयार करू शकतात इतर वनस्पतींप्रमाणे. त्यांना जगण्यासाठी इतर सूक्ष्म जीवांप्रमाणे दुसऱ्या प्राण्यावर किंवा दुसऱ्या कुठल्या वनस्पतीवर जगण्याची गरज नाही. त्यांच्यामध्ये क्लोरोफिल आहे, हे स्वतःच अन्न स्वतः तयार करतात. तर बाकीचे इतर प्राणी, पक्षी किंवा वनस्पती याच्यावर डिपेंडेंट असतात, म्हणून त्यांना रोग होतात. यांच्यामुळे इतर मायक्रो ऑर्गॅनिझममुळे इतरांना रोग होतात, लक्षात ठेवा. म्हणजे अलगाईमुळे रोग होतात का, तर होत नाहीत. अलगाई ही एक प्रकारची वनस्पती आहे, याच्यामुळे कोणते रोग होत नाहीत, लक्षात ठेवा. also require some specific nutrients for their growth. Another vital condition necessary for the growth of microorganisms is presence or absence of oxygen. हा तिसरा महत्वाचा मुद्दा आला. पहिला टेम्परेचर आला, ठीक आहे. दुसरं न्यूट्रिएंट्स आले, त्यांना जगण्यासाठी खाद्य लागतं. तिसरं ऑक्सिजन, जसं आपल्याला ऑक्सिजन लागतं तसंच त्यांना ऑक्सिजन लागतं. काय मायक्रो ऑर्गॅनिझम असे पण आहेत की ऑक्सिजन शिवाय पण जगू शकतात. हा, लक्षात ठेवा. उदाहरणार्थ आपल्या तोंडामध्ये, दातामध्ये समजा जर काही कीड लागली असेल तर ती जी कीड लागते ते ऍक्च्युली एक प्रकारचे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असं आहेत ते. त्या ठिकाणी आपल्या तोंडामध्ये ऑक्सिजन नसतं, लक्षात ठेवा, तरी देखील ते जिवंत राहतात. म्हणजे अशा पद्धतीने काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स असे आहेत की त्यांना ऑक्सिजन शिवाय पण त्यांची वाढ होऊ शकते. याच्या लक्षात तुमच्या. हा तिसरा फॅक्टर आहे
that condition requires for the growth of microorganism. First is temperature, that is in between to 15 to 35 degrees Celsius or 25 to 37 degrees Celsius. Second is that they needs nutrition, त्यांना अन्न लागतं, पाणी पण लागतं त्यांना, they need this nutrition. And third is they need oxygen, or some organism does not need oxygen, they grow without oxygen. Many microbes need oxygen for their growth, whereas some microbes can grow without oxygen. आपल्या आतड्यामध्ये पण आहेत, क्लॉस्ट्रिडियम नावाचा जो काही मायक्रो ऑर्गॅनिझम आहे त्याला लागतच नाही काही ऑक्सिजन. Microorganisms also need a suitable atmosphere for their proper growth. Most microorganisms grow well in moist, warm and humid environment. आता हे एन्व्हायरमेंटची कंडिशन आहे, त्यांना कसं एन्व्हायरमेंट लागतं बघा. त्यांना काही मायक्रो ऑर्गॅनिझम कसे वाढतात, तर मॉइस्ट असेल त्या ठिकाणी जर ओलावा असेल तर ते वाढतात, कारण तिथं पाणी असतं ओलाव्यामध्ये. वॉर्म उबदार हवा लागते त्यांना, म्हणजे हे जे टेम्परेचर आहे 15 to 35 डिग्री सेल्सिअस हे उबदार हवा आहे. ठीक आहे, म्हणजे 15-20च्या पुढे गेले की हळूहळू वातावरण उबदार व्हायला लागतं. फार उष्ण नाही, फार गरम नाही आणि फार थंड पण नाही, अशी जी हवा असते त्याला उबदार, त्याला वॉर्म कंडिशन असं म्हणतात. आणि ह्युमिड म्हणजे आर्द्रता असेल, हवेमध्ये जर आर्द्रता असेल, ठीक आहे, म्हणजे दमट हवा ज्याला आपण म्हणतो, पाऊस पडण्यापूर्वी जी हवा तयार होते त्या हवेमध्ये मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे डेव्हलप होऊ शकतात, चांगल्या पद्धतीने वाढू शकतात, त्यांची ग्रोथ होऊ शकते. दिस इज द फोर्थ कंडिशन. ॲटमॉस्फिअर इज द फोर्थ कंडिशन टू ग्रो द मायक्रो ऑर्गॅनिझम्स. However, some microorganisms can survive even in extreme and adverse conditions. आणि जर ॲटमॉस्फिअर खूपच खराब असेल तरी देखील सगळेच मायक्रो ऑर्गॅनिझम डेव्हलप नाही होणार, पण काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स अशा ऍडव्हर्स कंडिशन्स मध्ये पण डेव्हलप होऊ शकतात. एक्स्ट्रीम म्हणजे अत्यंत प्रचंड अशा वाईट परिस्थितीमध्ये पण ते स्वतःला टिकवून ठेवतात, जगवून ठेवतात. त्यामध्ये लक्षात ठेवा, म्हणजे कुठे बघा ओशन फ्लोर म्हणजे समुद्राचा जो तळ आहे तिथे 1000 ॲटमॉस्फिअर एवढं प्रचंड टेम्परेचर असतं त्या ठिकाणी, पाण्याचा दाब जो असतो, आणि तिथे सूर्यप्रकाश अजिबात नसतो, पाणी थंड असतं फारच. अशा वातावरणामध्ये ते जगू शकतात काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स. ठीक आहे, तर काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स कुठे, पोलार रिजन. आता पोलार रिजन म्हणजे उत्तर ध्रुव आणि दक्षिण ध्रुव, अंटार्क्टिका आणि आर्टिक हे जे दोन खंड आहेत, या दोन खंडावर टेम्परेचर बिलो 0 डिग्री सेल्सिअस म्हणजे मायनस मध्ये टेम्परेचर असतं, बर्फ असतो सगळा तिथे. तिथे देखील अशा थंड हवामानामध्ये काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स हे स्वतःला जिवंत ठेवू शकतात. आणि हॉट वॉटर स्प्रिंग्स, ज्या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत, जमिनीतून गरम पाणी वर येतं, अशा ठिकाणी 100 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं, म्हणजे पाणी उकळत असतं त्या ठिकाणी, वाफ येत असते पाण्याची. अशा गरम पाण्यामध्ये म्हणजे टेम्परेचर इतकं अबाव 37 डिग्री सेल्सिअस असलं तर देखील काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स त्या ठिकाणी जिवंत राहू शकतात, म्हणजे त्यांनी स्वतःला त्यानुसार काय केलेलं आहे, डेव्हलप केलेलं आहे. तर असे काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आपल्याला अपवादात्मक आढळतात. Like the ocean floor, ice in polar regions, and hot water springs. During adverse conditions, microorganisms form a thick covering around themselves and stop their life processes. जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन्स येतात, म्हणजे सगळे मायक्रो ऑर्गॅनिझम नष्ट का होत नाहीयेत, वातावरणातले नष्ट व्हायला पाहिजेत, पण जेव्हा ऍडव्हर्स कंडिशन म्हणजे अत्यंत वाईट परिस्थिती येते तेव्हा हे स्वतःभोवती काय करतात, तर एक प्रकारचं कवच, क्रिस्टल कवच बनवतात ते, आणि त्याच्या आतमध्ये स्वतःला सुरक्षित करून घेतात. आणि बाहेर किती का, जसं एखादं अंड आहे, स्वतःभोवती एक आवरण आहे त्याच्या, त्यामुळे आतला जीव सुरक्षित असतो त्याचा पूर्ण विकास होईपर्यंत. तसं हे सर्व पेशी काय करतात, मायक्रो ऑर्गॅनिझम काय करतात, तो स्वतःभोवती एक कवच निर्माण करतात आणि त्या कवचात ते सुरक्षित राहतात. आणि जेव्हा कंडिशन योग्य होतील, त्यांचे सुटेबल होतील ग्रोथसाठी, तेव्हा हे कवच काय करतात, ते नष्ट करतात आणि त्यातून बाहेर येतात आणि परत डेव्हलप व्हायला सुरू होतात. On return of favorable conditions, they come out of the protective covering and continue their life processes. Come, let us now proceed to study how exactly these tiny microbes are useful or harmful to the mankind in detail. आता हा पुढचा भाग आहे युजफुल अँड हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा. इथपर्यंतचा भाग आज आपण बघितलेला आहे, कारण आपण रोज एखाद्या पानाचा अभ्यास करणार आहोत. हा पुढचा भाग आहे, त्यामुळे मी हा तुम्हाला उद्या घेईन. उद्या रविवार आहे मला वाटतं, होय ना? आज सॅटर्डे आहे, उद्या संडे आहे, तर आपण उद्या तास घेणार नाहीयेत. आपला तास आता सोमवारी होईल. मी सोमवारी तुम्हाला युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बद्दल डिटेल सांगेल आणि त्यानंतर पुढचा तास हार्मफुल मायक्रो ऑर्गॅनिझमचा होईल. असे 2 तास तुमचे आणखी होतील. त्याच्यानंतर आपण 1 तास
स्वाध्यायासाठी ठेवूयात, म्हणजे एक्सरसाइज जो काही आपल्याला बघायचा आहे, तुम्ही करणार आहात त्या संदर्भात आपण 1 तास ठेवणार आहोत. ठीक आहे. आजचा हा अभ्यास तुम्ही नीट समजून घ्या, पुस्तकात वाचा पुन्हा एकदा, आणि मी जे काही क्वेश्चन्स तुम्हाला ह्याच्यावर पाठवणार आहे त्याचा तुम्ही ते पुन्हा एकदा तुम्ही सोडवा. ठीक आहे. हा.